The siege of Purandar and the treaty of Mughal emperor. Raid on Surat. After this triumph, Shivaji did not sit idle. शिवाजी महाराज शांत बसले नाहीत. औरंगजेब ट्रुप्स वेर लेईंग वेस्ट द होल ऑफ द महाराष्ट्र. औरंगजेबचे जे लोक होते त्यांनी सगळी पूर्ण महाराष्ट्रामध्ये नुकसान करायला सुरुवात केली. टू ब्रिंग द एम्परर टू हिज सेन्सेस, शिवाजी कॅरीड आउट हिज डेअरिंग रेड ऑन सुरत. शिवाजी महाराजांनी हे बंद करायच्यासाठी सुरतवरती रेड टाकली, म्हणजे हमला केला. सुरत वॉज सो फार अवे फ्रॉम पुणे दॅट नो वन बट शिवाजी कुड हॅव थॉट ऑफ दिस डेअरिंग रेड. कोणीच विचार करू शकत नव्हतं जे शिवाजी महाराजांनी विचार केला. सुरत वॉज देन अ ग्रेट सेंटर ऑफ ट्रेड इन द मुघल एम्पायर अँड अ व्हेरी रिच सिटी. सुरत ही एक खूप मोठी रिच सिटी होती. शिवाजी कॅरीड आउट द रेड सक्सेसफुली अँड बॉट होम बूटी वर्थ लॅक्स ऑफ रुपीज. खूप सारे पैसे शिवाजी महाराजांनी तिथून आणले. शिवाजी डिड नॉट फॉरसेक एथिक्स इन द रेड ऑन सुरत. ही स्पॅड द चर्चेस अँड मॉस्कोज. त्यांनी चर्च आणि मॉस्कोजला नुकसान नाही पोहोचवलं. ही डिड नॉट शो डिसरिस्पेक्ट टू वुमन. आणि त्यांनी लेडीजला पण डिसरिस्पेक्ट केला नाही, अपमान केला नाही. द रेड ऑन सुरत ड्रोव औरंगजेब इंटू अ फ्युरियस रेज. औरंगजेबला याचा खूप राग आला. ही नाव डिसाइडेड टू पुट अन एंड टू द मराठा किंगडम. त्यांनी ठरवलं की आता मी मराठा किंगडमला डिस्ट्रॉय करणार. ही ऑर्डर हिज ग्रेट जनरल मिर्झा राजे जयसिंग टू हंबल शिवाजी. त्यांनी त्यांचे जे जनरल होते मिर्झा राजे जयसिंग त्यांना सांगितलं की तुम्ही शिवाजींना समजावून सांगा. टू असिस्ट मिर्झा राजे इन द कॅम्पेन ही सेंट विथ हिम हिज ट्रस्टेड सरदार दिलेर खान. सोबतच त्यांनी दिलेर खानला पण पाठवलं. द टू लँडेड इन द डेक्कन विथ द ह्यूज आर्मी अँड अनलिमिटेड फंड्स. खूप सारे पैसे आणि आर्मी घेऊन ते डेक्कनला आलेत. स्वराज वॉज इन रिअल डेंजर. स्वराज आता खरंच खूप डेंजरमध्ये होतं. इमिजिएटली आफ्टर हिज रिटर्न फ्रॉम द एक्सपिडिशन ऑफ सुरत इन 1664 AD, शिवाजी महाराज हर्ड अ सॅड न्यूज. शिवाजी महाराजांना एक दुःखद घटना कळली. शहाजी राजे, जे कोण होते शिवाजींचे पप्पा, हॅड सफर्ड अन ॲक्सिडेंटल डेथ वाईल ऑन अ हंट. हंट म्हणजे शिकार. शिवाजी अँड जिजाबाई वेर ग्रेटली ग्रीव. शिवाजी आणि जिजाबाईंना खूप दुःख झाले. होल्डिंग हिज मदर क्लोज टू हिज बॉसम, शिवाजी महाराज कन्सोल्ड हर. सीज ऑफ पुरंदर बाय द मुघल आर्मी. पुरंदर वॉज वन ऑफ द शिवाजी बिग अँड स्ट्रॉंग फोर्ट्स. पुरंदर हे खूप मोठा आणि स्ट्रॉंग फोर्ट होता, किल्ला होता. दिलेर खान न्यू दॅट शिवाजी कुड नॉट बी डिफिटेड ॲज लॉंग ॲज ही वॉज अ मास्टर ऑफ पुरंदर. त्यांना माहिती होतं दिलेर खानला की जेव्हापर्यंत मी पुरंदर घेत नाही स्वतःकडे तेव्हापर्यंत मी शिवाजी महाराजांना हरवू शकणार नाही. ही देअरफॉर लेट सीज टू द पॉवरफुल फोर्ट. त्यामुळे त्यांनी ठरवलं की आपण त्या पुरंदरवरती हमला करायचा. ही हॅड अ ह्यूज आर्मी अंडर हिज कमांड. त्यांच्याकडे खूप मोठी आर्मी होती. मुरारबाजी वॉज इन चार्ज ऑफ द फोर्ट. त्यावेळी फोर्टचा इन्चार्ज कोण होते? मुरारबाजी. ही वॉज अ डिटरमाइंड फायटर हू वुड नॉट इझिली यील्ड टू थ्रेट्स. तरी कोणत्याच धमक्यांना ऐकणारे नव्हते. ही वॉज ऑल्सो सपोर्टेड बाय द ब्रेव्ह ट्रुप्स. आणि त्यांच्याकडे जे लोक होते त्यांच्या सैन्यामध्ये ते पण खूप ब्रेव्ह होते. विथ देअर हेल्प मुरारबाजी डिसाइडेड टू डिफेंड द फोर्ट. त्यांच्या हेल्पनी म्हणजे जे ट्रुप्स होते त्यांच्या याच्या भरोशावरती मुरारबाजींनी ठरवलं की आपण आपला जो किल्ला आहे त्याला वाचवू. दिलेर खान गन्स वेंट इन टू ॲक्शन. आणि दिलेर खानने तिकडून ॲक्शन घेतली. फर्स्ट फेरी कॅनन बॉल्स बिगिन टू ड्रॉप ऑन द फोर्ट. त्यांनी फेरी कॅनन बॉल्स म्हणजे हमला करायला सुरुवात केली. मुरारबाजी आणि हिज ब्रेव्ह मॅन हेल्ड ऑन. मुरारबाजी आणि त्यांचे जे लोक होते त्यांनी व्यवस्थितपणे ते अडवू लागले त्यांना. द फर्स्ट बॅस्टन ऑन द माची कोलॅप्स अंडर द गन फायर. जे पहिलं असते ते पडलं. माची ज्याला म्हणतात, कशामध्ये? गन फायरमुळे. दिलेर खान ट्रूप्स कॅप्चर्ड द लोअर फोर्ट. दिलेर खानने काय केलं? जे खालचे ट्रूप होतं त्याला खालची जागेला कॅप्चर केलं. दिलेर खानने जी खालची जागा होती त्याला कॅप्चर केले. द मराठा विड्रू द अपर फोर्ट अँड कंटिन्यू टू फाईट. त्यांनी काय केलं? ते वरच्या फोर्टवरती गेले आणि त्यांनी फायटिंग सुरूच ठेवली. दिलेर खान वॉज वॉचिंग द बॅटल फ्रॉम हिज कॅम्प. दिलेर खान जे होते हे पूर्ण जी लढाई होती ती त्यांच्या कॅम्पमध्ये ते बघत होते. फ्युरियस विथ रेज, मुरारजी डिसाइडेड टू अटॅक द मुघल ट्रूप्स विथ अ सिलेक्ट कंटिजेंट ऑफ 500 मॅन. मुरारबाजीने डिसाईड केलं की आपण 500 लोक त्यांच्यावरती हमला करायचं. ही ओपन द गेट्स ऑफ द अप्पर फोर्ट. त्यांनी काय केलं की जे वरचे फोर्टचे दारं होते ते ओपन केले. शाउटिंग देअर वार क्राय हर हर महादेव असे ते ओरडले आणि त्यांनी हमला सुरू केला. द मावलास फेल ऑन द मुघल ट्रूप्स.
जे मावलाज होते त्यांनी मुघल ट्रूप्सवरती हमला केला. आफ्टर अ फर्स्ट बॅटल विथ लास्टेड फॉर अ शॉर्ट टाईम, द मराठा रूटेड द ह्यूज मुघल आर्मी विथ फ्लेड टुवर्ड्स द दिलेर खान कॅम्प्स. म्हणजे यांनी त्यांना पळवून लावलं. ते जे लोक होते ते दिलेर खानच्या कॅम्पकडे पळून गेले. मुरारबाजी फॉलोड देम इन अ हॉट परस्यूट. काय झालं, मुरारबाजी पण त्यांच्या मागे मागे धावत गेले. विथ हिज ट्रूप्स ही एंटर्ड द कॅम्प ऑफ दिलेर खान अँड ब्रॉट होबो देअर. म्हणजे ते त्यांच्या मागे मागे धावत धावत जिथे दिलेर खान थांबलेला होता त्या ठिकाणी गेले. इन फ्लाईट अँड द मराठाज इन परस्यूट. क्राईज अँड शाउट्स फिल्ड द होल कॅम्प. सगळीकडे एकदम ओरडा सुरू झाला. इन ग्रेट हरी दिलेर खान माउंटेड हिज एलिफंट अँड लुक्ड अहेड. ते दिलेर खान लगेच आपल्या एलिफंटवरती बसले आणि पुढे बघितलं. देर वॉज मुरारबाजी हॅकिंग द सोल्जर्स टू पीसेस. त्यांनी बघितलं की मुरारबाजी सगळ्यांना म्हणजे लढत होते सोल्जर्ससोबत. हिज स्वॉर्ड मूव्ड लाईक लाइटनिंग, कट थ्रोट, ब्रोक हेड्स अँड पर्स्ड द हार्ट ऑफ द एनिमी. नो वन कुड स्टॉप हिम ऑर होल्ड हिम इन चेक. कोणीच त्यांच्यासमोर उभं राहू शकत नव्हतं. दिलेर खान वॉच द ॲडमिरेशन ऑफ द ग्रेट डीड्स ऑफ ब्रेवरी. दिलेर खान बघत होते की ती किती शूरवीरपणे लढत आहेत. मुरारबाजी इनकम्पेरेबल बॉलर. Seeing Diler Khan, Murarbaji asked his troop to attack the full force and himself advanced toward Diler Khan. त्यांनी दिलेर खानना बघितलं मुरारबाजीने आणि त्यांना त्यांच्या ट्रूपला सांगितलं की तुम्ही यांना बघा, मी त्याला मारायला जातो. Whoever tried to obstruct him was cut into pieces. जो पण कोणी मध्ये येत होता त्याला त्यांनी कापायला सुरुवात केली. द मुघल ट्रूप्स ॲट लास्ट सराउंडेड मुरारबाजी ऑन ऑल साईड. पण मुघल ट्रूप्सनी मुरारबाजीला सगळीकडून सराउंड केलं. जस्ट लेट देन दिलेर खान शाउटेड, वेट, होल्ड बॅक युअर स्वोर्ड. तेव्हाच दिलेर खान बोलला, थांबा थांबा, मला त्याच्याशी बोलायचं आहे. द मुघल ट्रूप्स हॉल्टेड अँड मूव्ड बॅक अ लिटल. देन दिलेर खान ॲड्रेस मुरारबाजी, until now I have not seen a swordsman like you. You come over to our side. त्यांनी काय म्हटलं, मी आतापर्यंत तुझ्यासारखा शूरवीर नाही बघितला, तू आमच्याकडे ये. आय प्रॉमिस यू कम्प्लीट सेफ्टी. मी प्रॉमिस करतो की तुझं खूप सेफ राहशील. द एम्परर विल मेक यू अ सरदार अँड रिवॉर्ड्स यू विथ जागीर. आमचे एम्परर तुला सरदार बनवतील आणि तुला खूप सारे पैसे देतील. हिज आईज रेड इन अँगर, मुरारबाजी सेड इन रिटर्न, वी आर द लॉयल सर्वंट ऑफ शिवाजी महाराज हू वॉन्ट टू बाय सेफ्टी फ्रॉम यू. त्यांनी काय म्हटलं की आम्ही लॉयल सर्वंट आहोत आमच्या शिवाजी महाराजांचे, आम्हाला तुमच्या सेफ्टीची गरज नाही. वाय शुड वी कम ओव्हर टू युअर साईड. आम्ही का बरं तुमच्या साईडने यायचं. अँड हू वॉन्ट्स युअर एम्परर जागीर. आणि कोणाला तुमची एम्परर जागीर पाहिजे. ही देन मूव्ड फॉरवर्ड इन द डायरेक्शन ऑफ दिलेर खान अँड अगेन स्टार्टेड अटॅकिंग हिज सोल्जर्स. आणि परत त्यांनी अटॅक करायला सुरुवात केली. दिलेर खान हू वॉज सीटेड इन द हुदा ऑन द एलिफंट बॅक रिलीज्ड अँड ॲरो विच पर्स मुरारबाजी नेक. आणि त्यांनी एक ॲरो मारला जे मुरारबाजीच्या नेकमध्ये लागला, गळ्याला लागला. मुरारबाजी फेल इन टू द ग्राउंड. हिज फॉलोअर्स लिफ्टेड हिज डेड बॉडी अँड टूक इट बॅक टू द अपर फोर्ट. त्यांनी त्यांची बॉडीला उचललं आणि अपर फोर्टला घेऊन गेलेत. What if one Murarbaji is fallen? We too are brave like him. We will fight with courage. Say, म्हणजे त्यांनी म्हटलं काय झालं की जर मुरारबाजी नाही आहे पण आपण फाईट करू, ठीक आहे. सेईंग सो दे बिगेन टू फाईट अगेन विथ द लुझिंग हार्ट. त्यांनी विदाऊट लुझिंग हार्ट म्हणजे त्यांनी निराश न करता त्यांचे सैनिक परत लढायला सुरुवात केली त्यांनी. शिवाजी हर्ड द न्यूज विथ ग्रेट सॉरो. शिवाजी महाराजांना खूप दुःख झालं जेव्हा त्यांनी ही न्यूज ऐकली. ही न्यू दॅट ही कुड होल्ड ईच वन ऑफ दिस फोर्ट अगेन्स्ट द मुघल आर्मी फॉर ॲटलिस्ट मोर दॅन ए इयर. त्यांना समजलं की फक्त 1 वर्षापर्यंत ते त्यांचे सगळे किल्ले वाचवून ठेवू शकतील पण त्यांच्यापेक्षा जास्त नाही. बट ही वॉज अनविलिंग टू डू सो ॲट द कॉस्ट ऑफ हिज मॅन हू वुड डाय इन द अटेम्प्ट. पण शिवाजी महाराजांना ते नव्हतं तसं नव्हतं करायचं कारण की त्यांचे लोक पण मारले जाणार होते. ठीक आहे. ट्रिटी ऑफ पुरंदर. व्हॉट कुड बी डन. ही वॉज नॉट स्ट्रॉंग इनफ टू फाईट द पॉवरफुल मुघल्स. त्यांना माहिती होतं की आता की आपलं तेवढे स्ट्रॉंग नाही आहे की आपण मुघल्सच्या सोबत भांडण करू शकू. ऑल हिज पॉलिटिकल स्किल वॉज ऑल्सो ऑफ नो अवेल. देर वॉज ओनली वन थिंग ही कुड डू. ही डिसाइडेड ऑन अ टेम्पररी विड्रॉल फ्रॉम द फाईट. त्यांनी काय ठरवलं की त्यांनी टेम्पररी थोड्या वेळासाठी ते फाईट विड्रॉ करतील. ठीक आहे. ही वुड एंटर इन टू द ट्रिटी विथ द मुघल एम्परर. ही वेंट अँड सॉ जयसिंग. ते गेले आणि त्यांनी जयसिंगच्याकडे भेटायला गेले. दिस वॉज व्हेरी सेन्सिबल अँड स्टेटमॅन्स लाईक थिंग टू डू. ही सेड टू जयसिंग, मिर्झा राजे, यू आर अ राजपूत, यू कॅन अंडरस्टँड अवर सफरिंग. तुम्ही आमची सफरिंग जे आम्ही सफर करू शकता ते तुम्ही समजू शकता है ना. द एम्परर कॅम्पेन हॅव लेट द कंट्री वेस्ट अँड पीपल आर इन द ग्रेट मिजरी. लोकांना खूप नुकसान होत आहे.
आय हॅव अंडरटेकन दिस टास्क ऑफ एस्टॅब्लिशिंग स्वराज सो दॅट पीपल मे बी हॅपी. मी हे सगळं यासाठी करतो आहे की लोक आनंदात व्हावे. यू शुड जॉईन मी इन द अपहिल टास्क. तुम्ही माझ्यासोबत जुळायला पाहिजे. इफ यू ॲग्री टू लीड अस मायसेल्फ अँड माय माल्लाज विल बी युअर ट्रस्टेड फॉलोअर्स. जर तुम्ही आम्हाला लीड कराल तर आम्ही तुम्हाला फॉलो करू. जयसिंग वॉज अ स्क्रूड डिप्लोमॅट. ही पर्सुएडेड शिवाजी. जयसिंग काय होता, एक डिप्लोमॅट होता, बिझनेसमॅन होता. त्यांनी शिवाजी राजांना कन्व्हिन्स केलं. अ ट्रीटी ऑफ पीस विथ द एम्परर. त्यांनी काय म्हटलं, ए ट्रीटी ऑफ पीस म्हणजे आपण भांडणं करायचं नाही. शिवाजी साइन द ट्रीटी अँड अकॉर्डिंग टू द टर्म्स 23 फोर्ट्स अँड द टेरिटरी वॉज विथ द रेव्हेन्यू ऑफ 4 lakhs हॉर्न्स गोल्ड काइन्स वेअर टू बी हँडेड ओव्हर टू द एम्परर. किती दिले त्यांनी, 23 फोर्ट्स दिले, किल्ले दिले. नंतर पैसे किती दिले, 4 lakhs गोल्ड कॉइन्स दिले. द ट्रीटी ऑफ पुरंदर वॉज सीज इन 1665. After the treaty was signed, Jaisingh suggested to Shivaji that he should go to Agra and see the emperor. त्यानंतर शिवाजी महाराजांना त्यांनी काय म्हटलं की तू जा आणि एम्पररला जाऊन भेट आग्रामध्ये. ही ऑल्सो गॅरंटीड शिवाजी सेफ रिटर्न. त्यांनी म्हटलं की आम्ही गॅरंटी देतो की तू सेफ रिटर्न येशील. शिवाजी थॉट ओव्हर द सजेशन. ही न्यू दॅट द एम्परर कुड नॉट बी ट्रस्टेड. त्यांना माहिती होतं की हे यांच्यावरती आपण विश्वास ठेवू शकत नाही. ही हॅड प्रूव्ड ट्रिचरस टू हिज ओन ब्रदर्स. म्हणजे यांनी स्वतःच्याच भावांना मारलं होतं. बट इन द एंड शिवाजी डिसाइडेड टू टेक द रिस्क अँड फेस द सिच्युएशन ॲज कॉशियसली ॲज ही कुड. पण त्यांनी डिसाईड केलं की ठीक आहे आपण जाऊयात, खूप कॉशियस, खूप लक्ष देऊन आपण जाणीवपूर्वक प्रिपेअर करून भेटायला जाऊ. ही इन्फॉर्म जयसिंग दॅट ही वॉज विलिंग टू गो टू आग्रा टू मीट एम्परर. त्यांनी म्हटलं की मी जातो भेटायला एम्पररला आग्राला.